दादा, तुम्ही ऑफ द कॅमेरा पिठापूरचा तुमचा एक अनुभव सांगितला होता. हो. स्वामींच्या बाबतीतला. हो, हो. तर तो प्लीज एकदा ऑडियन्सला पण तुम्ही सांगतो. दत्तात्रेयांनी जो पहिला अवतार धारण केला, श्रीपाद श्रीवल्लभ, तर त्यांची जन्मभूमी किंवा त्यांचा अवतार ज्या ठिकाणी झाला त्याला आपण पिठापूर म्हणतो. त्या काळात पिठिकापुरम म्हणायचे, आता पिठापूर म्हणतो आपण. आंध्र प्रदेशमध्ये येत होतो. तर तिकडे फर्स्ट टाइम मी गेलो होतो. माझ्याबरोबर काही शिष्य होते माझे. तर दत्त परिक्रमाच ठरवली होती मी की पिठापूर, मग कुरवपूर करायचं, मग गाणगापूर, अक्कलकोट, आणि मग नंतर मग पाचवं म्हणलं कुठलं करायचं तर मग आम्ही औदुंबरला गेलो होतो. असं 5 आम्ही केले त्यामध्ये. तर पहिलं पिठापूर ठरलं होतं. तर पिठापूरला आम्ही तिथे गेलो. तिकडं बराच वेळ लागतो बरं का. आम्ही बाय कार गेलो होतो आणि फर्स्ट टाइम चाललो होतो. आम्हाला माहीत नव्हतं एवढं त्यातलं की काय काय करावं लागू शकतं वगैरे. 2017ची कदाचित गोष्ट आहे, 2017. तर त्या काळात मला आठवतंय आम्ही साऊथमध्ये जशी एंट्री केली आणि मग तिथे गेलो, एका ठिकाणी थांबलो, मग आम्ही चाललो होतो. मग आम्ही ठरवलं की दुसरे आता राहू. आम्ही खूप उशिरा पोहोचलो रात्री, आणि मग पहाटे उठून आपल्याला निघायचंय कारण लांब आहे. झोपही नव्हती झाली, पण मला ऍक्च्युली झोप लागतही नव्हती, कारण मला असं झालं होतं की मी कधी पिठापूरला जातोय आणि तिकडे जाऊन कधी स्वामींचं दर्शन घेतोय. कारण यामागची क्युरिओसिटी अजून एक कारण असं आहे की पिठिकापुरममध्ये श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या महाग्रंथात दिलेलं आहे की तिथे ज्या मूर्त्या आहेत, मध्ये दत्तात्रेयांची मूर्ती आहे, उजवीकडे श्रीपाद वल्लभांची, दत्तात्रेयांच्या डावीकडे नृसिंह सरस्वतींची मूर्ती आहे. हे आत्ताच्या काळात म्हणजे या कलियुगामध्ये हे सगळं होणार आहे. हे 1300च्या काळात जेव्हा ग्रंथ लिहिला त्या काळात तिथे सांगितलं गेलं होतं की त्यांना माहित होतं, स्वामींनी हे दाखवून दिलं होतं त्यांच्या एका भक्ताला की भविष्यामध्ये तिकडे महासंस्थान होणार आहे आणि तिकडे अशा प्रकारच्या मूर्ती असणार आहेत. हे सगळं तेव्हा सांगितलं होतं जे आज आहे तिकडे. शिवाय स्वयंभू दत्तात्रय तिकडे आसपास आहे, माहितीये, कुकुटेश्वर शिवलिंग, हे सगळे स्वयंभू आहेत मूर्त्या वगैरे. तर मला ती ओढ होती, बघायची इच्छा होती, आणि त्या क्युरिओसिटीने गेलो. पिठिकापुरमला पोहोचलो. तिकडे गेलो तर मला अपेक्षा होती की चला आता मंदिर उघडं असणार आहे, आणि ते युजली त्या टायमिंगला उघडं असतं. आणि तिथे गेलो तर मंदिर बंद होतं आणि मी अतिशय नाराज झालो होतो. म्हणजे मला सुचलंच नाही. मला असं वाटलं की प्रवासातलं पहिलं देवदर्शन आणि तिकडं मला दर्शन होतं आणि टायमिंग असताना पण बंद होतं. मला अतिशय वाईट वाटलं. आणि तिकडं आम्ही त्याच डिस्कशनमध्ये होतो, आता काय करायचं, तर आम्हाला सुचतच नव्हतं काय. माझ्याबरोबर माझा एक शिष्य होताच. एक काका आले, असे थोडे मिडल हाईटचे होते, अशी मिशी वगैरे पण होते त्यांना, नॉर्मल कपडे, आपण जसे व्हाईट शर्ट असतो तसे, आणि ट्राउझर टाईप पॅन्ट असते ती घातली होती. ते मला आले आणि ते स्वतःहून ते माझ्याशीच बोलायचे, आणि ते मला दादा म्हणूनच बोलत होते. आणि मला तेही आश्चर्य वाटले की ते मला दादा म्हणले. आणि ते साऊथ इंडियनच होते, पण ते काही त्यांना हिंदी नीट येत नव्हते. ते नुसते असे तोडकं मोडकं बोलत होते. ते म्हणाले की दादा, पहिला खाना वापर. तर मग चलो आओ, आम्हाला घेऊन गेले. ते बॅक साईडला तिकडे अन्नदान चालू असतं, तिकडे महाप्रसाद. तिकडे गेलो आम्ही जेवत होतो. आम्ही जेवायला लाईनीत थांबलो होतो. मी हाच विचार करत होतो की मला दर्शन आधी हवं होतं, मग खाल्लं असतं वगैरे, सगळं आम्ही विचार करत होतो. आणि लाईनमध्ये थांबलो, जेवण वगैरे आमचं चाललं होतं. आणि मी आलो लाईनमध्ये असताना एका ठिकाणी, एका स्पॉट पाशी. त्याच वेळेला तोच माणूस परत त्या साईडला येऊन थांबला होता. एका माणसाला काहीतरी सांगितलं त्याने, माझ्याकडे बघून हसत होते, स्माईल करत होते, आणि मी पण स्माईल केली इन रिस्पॉन्स. आणि मग जेवण आमचं चालू होतं महाप्रसादाचं. प्रसाद ग्रहण केला, बाहेर आलो तरी मंदिर बंद होतं. आणि मग नंतर तोच माणूस मग परत आला. मग मला म्हणाला, रूम बुकिंग. त्यांचं विचारणं होतं की रूम बुकिंग केलंय का. आम्ही म्हणलं आता करतो. तर तिकडे कसं आहे की असं महासंस्थान म्हणजे मुख्य मंदिर, त्याच्या शेजारी लागून अशी एक बिल्डिंग आहे. तिकडे रूम्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर तिकडे आम्ही गेलो चौकशी ऑफिसमध्ये. तिथे त्या लोकांनी सांगितलं की 45 days आधी बुकिंग करावं लागतं. तुम्ही 45 days बुकिंग आधी नाही केलेलं आहे, तुम्हाला नाही मिळणार. आम्हाला असं झालं की आता कसं करणार. आता आम्ही एवढ्या आशेने आलोय आणि आता कधी आता परत लांब कधी जाणार. एक तर दर्शन पण झालं बरोबर, आणि त्यात रूम पण नाही. आता कसं करायचं. आता आम्ही ह्याच विचारत होतो, आणि आम्ही बाहेर आलो, निराश झालो होतो की मिळणार नाहीच आहे. ते काका परत आले, माझ्याकडे विचारलं, दादा व्हॉट हॅपन. म्हटलं नाही, रूम नाही मिळ रहा वापर.
असं ते आतमध्ये गेले आणि त्यांनी काहीतरी सांगितलं, माहित नाही काय सांगितलं. आणि आमच्यापैकी एक जण मग त्यांना बोलवलं, म्हणजे मला नाही बोलवलं, आमच्यापैकी एक जण होते त्यांना बोलवलं आतमध्ये. ते गेले, त्यांनी मग रूम बुकिंग केलं. ते पण काय काय बोलले वाटतं त्यांच्या थ्रू मग झालं. आमच्याबरोबर एक जण गेले होते, त्यांनी रूम बुकिंग केलं. आम्हाला रिसिप्ट पण मिळाली. मला तेवढा आनंद झाला की चला रूम बुक झाली. ते परत आले, मला म्हणाले दादा फर्स्ट दर्शन नगर दर्शन, गोपाल बाबा, कुंती माधव, अनाघा दत्त मंदिर, स्वयंभू दत्तात्रय, कुकुटेश्वर, असं ते आसपासचे स्थानं आहेत आणि ज्याचा उल्लेख ग्रंथामध्ये आहे. तर म्हणालो की हो बरोबर आहे. मग तिकडे रिक्षा असतात, त्या रिक्षांमध्ये बसून आम्ही दर्शनाला गेलो. सगळं दर्शन आसपासचे करून आलो. त्यावेळेला मग तिकडे भजन चालू होतं. एक प्रसिद्ध तिकडचे कोणतरी गायक होते, त्यांचं भजन चालू होतं. दर्शन घेताना मात्र माझ्या डोळ्यात भरपूर पाणी येत होतं. फार अतिशय म्हणजे परमानंद झाला होता. दर्शन झाल्यानंतर परत ते काका भेटले आम्हाला. ते काका आम्हालाच भेटून आमच्या शोधात येत होते आणि मलाच भेटत होते. ते मला भेटले, परत म्हणाले प्रसाद. तर मग गेलो आम्ही, परत प्रसादाला गेलो. तिकडे गेलो आणि तिकडे होतं बरंच काय काय होतं. माझ्याजवळ आले आणि तेव्हा परत मला विचारलं, दादा ताक छान ताक. म्हणलं हो चालेल, हो चलेगा म्हणलं चलेगा. तर मग त्यांनी आमच्यासाठी आणून दिलं. मला आणि माझ्याबरोबर एक जण होता, त्याला पण दिला. बाकी 2 जण पण होते, त्यांनी घेतलं होतं. आणि मग आम्हाला असं फार छान वाटलं की तुमच्यामुळे आम्हाला खूप, म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं, तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केला. मी त्यांना सांगितलं, हिंदीमध्ये पण थोडं कळत होतं त्यांना. त्याच्याशी बोललो आणि त्यांना म्हणालो की तुम्ही फक्त 2च मिनिट असंच थांबा, आम्हाला ना तुमच्यावर एक सेल्फी काढायचा, एक आठवण राहावी म्हणून. आणि थँक्यू. मला असं झालं होतं की काहीतरी आपण द्यावं का त्यांना, खूप एवढी मदत केली त्यांनी आपल्याला. तसं त्यांचा चेहरा थोडा बदलला. मग ते असं थोडं हसतमुख होते, पण नॉर्मल आले परत, मग न्यूट्रल झालं त्यांचा चेहरा. आणि आम्ही त्या हॉलमध्ये, जिकडे अन्नदान करतात म्हणजे इकडे प्रसाद मिळतो, तर त्या हॉलमध्ये जायचं रोड एकच आहे. जायच्या आणि याच्या रोडच्या मध्येच तिकडेच एक असं एक ताट ठेवलं होतं, जिकडे म्हणजे असं एक भांडं होतं, त्यामध्ये आपण उष्टीपत्रावळ्या किंवा ताटं त्यामध्ये ठेवायचे असतात. तर तिकडे ठेवायला आम्ही गेलो आणि ते तिकडे आतमध्येच होतं आमच्या बरोबर. तर आम्ही गेलो तिकडे, ताटं ठेवली, हात धुतला लगेच आणि मग आलो. आम्ही बघतोय, शोधतोय, ते सापडलंच तयार नाही. आम्ही शोधतोय सगळीकडे, कुठेच सापडत नाही. असं कसं काय झालं, आम्ही सगळीकडे बघत होतो. तर मला अजूनही माहित नाही ते कोण होते मला. आणि नंतर मग आम्ही थोडं वाईट वाटलं की अरे यांना भेटायचं होतं मला. आणि नंतर मग झालं, म्हणजे दर्शन वगैरे झालं, आरती झाली आणि रात्रीची आरती सगळं झालं. मुख्य पुजारी जे त्यांना आम्ही म्हणालो की आम्हाला इथे झोपायचं मंदिरात, तसं अलाउड आहे का. ते म्हणाले मंदिरात तुम्ही झोपू शकता, प्रॉब्लेम काही नाही आहे. प्रॉब्लेम एकच आहे की इथे श्रीपाद स्वामींनी त्या काळात सांगितलं होतं की त्यांना भेटायला वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती रात्रीच्या येतात. तर त्या जेव्हा येतात तर त्या आपल्याला थेट कधी कधी कायकांना दिसतात, कायकांना नाही दिसत. तर जर तुम्हाला दिसणार नसेल तर मोठ्या साईजचे डास चावतात तुम्हाला. तर आम्ही म्हणालो चालू दे. आम्ही त्या तयारीत झोपलो होतो, पण प्रचंड डास चावले. मग आम्ही उठलो, परत आम्हाला रूम मिळाली, तर रूममध्ये जाऊन झोपलो. आणि झोप लागतच नव्हती, आनंदच इतका झाला होता. आणि त्यावेळेला मग परत माझी परवाणी चालू झाली. परत परवाणीने स्वामी मग सांगायला सुरुवात केली. एवढ्या प्रवासात 2 दिवस गेले होते, पण एक शब्द काही बोलले नव्हते. कारण म्हटलं का हो, इतके दिवस तुम्ही काही बोलला नाही आणि आल्याला मला दर्शन हवं होतं, दर्शन नाही दिलं. त्यावेळेला मला मात्र आठवतंय, म्हणजे आजही मला थोडं भरून येतं तो सगळं प्रसंग आठवताना. ते मला सांगताना इतकं प्रेमळपणे सांगत होते की काय ना, तुझ्यासाठी ही यात्रा आहे, पण माझं बाळ इतक्या प्रवासाने येणार आहे आणि ते आल्यानंतर एकतर ते दमलेलं आहे आणि ते आल्यानंतर परत दर्शन घेणार. आणि मी माझ्या बाळाला नीट ओळखतो की तो आल्यानंतर काय करतो, तो बसून राहतो, तासन तास तिकडे जप करत बसतो, मग ध्यानच करत बसतो, मग त्याला उठायची इच्छा होत नाही, मग जेवण वगैरे सगळं बाजूला राहतं. म्हणूनच माझी ही योजना होती की मंदिर बंद राहू दे, जेणेकरून तू वेळेवर जेवावं. आणि अजून एक गोष्ट अशी होती की मला माहिती आहे की इकडचं जेवण तुला कदाचित तेवढं नीट जाणार नाही. प्रसाद होता, तो घाईत बनवलेला होता काकांनी, आणि सगळं तिखट लागेल. म्हणून मी प्रयत्नपूर्वक एक गोष्ट केली होती की पाकात बुडवलेले तिकडे हे असतात वडे, पाकात बुडवलेले वडे, तर तो तुला मिळावा यासाठी माझे प्रयत्न होते. परत मग थोडं मागे मला ते प्रसंग तो आठवला, ज्या वेळेला मी लाईनमध्ये थांबलो होतो आणि तेव्हा ते काका परत आले आणि ते काहीतरी सांगत होते माणसाला. इतक्या लोकांमध्ये कित्येक लोकांनी तो वडा घेतला नाही. तो वडा मीच घेतला आणि तो का घेतला मलाही कळत नाही, कारण तो गोड होता. पण तो मलाच मिळाला
आणि बाकी कोणाला मिळालाच नाही तो. बर. हा सगळा अनुभव माझ्यासाठी म्हणजे विलक्षण तर आहेच आहे, पण यामध्ये मला चमत्कारिकही आहे, कारण ते काका कोण ते आम्हाला कळले नाही, ते बाहेर पडून पडले तेच कळलं नाही आम्हाला. पण महत्वाचं मला हे वाटतं की आपण जो विचार करतो ना की माझ्या भक्तीमध्ये असे पैलू आहेत किंवा अशा गोष्टी घडायला हव्या की अशा अपेक्षेने जर कुठली भक्ती करत असू आपण, तर माझं सगळ्यांना सांगणं आणि दर्शकांना पण सांगणं आहे की परमात्मा स्वामींच्या योजना ह्या अतर्क्य आहेत. अतर्क्य म्हणजे त्याला आपण अनप्रेडिक्टेबल आहेत, त्याला आपण प्रेडिक्ट नाही करू शकत आहे. त्यांच्या योजना हा इतक्या मोठ्या आहेत की त्यांना कळतं की आपलं हित कशात आहे. कारण बऱ्याचदा आपलं असं होतं की मला हे हवंय, हे टार्गेट मला अचीव्ह करायचंय, पण यामध्ये आपण आपल्या सगळ्या डे टू डे लाईफच्या काही गोष्टी असतील किंवा जीवन आहे, झोप आहे, त्याला इग्नोर करून काय करत असलो तर त्याने आपल्याला त्रासही होऊ शकतो. तर त्यांना एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींची पण आपली काळजी आहे की आपल्याला हा त्रास होऊ नये. हे मला सगळ्यांना सांगणं आहे की ते या गोष्टींसाठी कित्येक गोष्टी मनासारख्या होऊ देत नाहीत किंवा तसेच तसं होऊ देत नाहीत, कारण त्यांना काहीतरी मोठं द्यायचं असतं आणि ते 100% तसंच घडून येतं. आणि